वर्गमूळ काढण्याची भागाकार पद्धत. भागाकार पद्धतीमध्ये वर्गमूळ आपण उभ्या पद्धतीने अवयव पाडून काढतोय. समजा एखादी संख्या आहे 1764 अर्थात 1764, याचे आपल्याला उभ्या पद्धतीने अवयव पाडायचे. फॅक्टर महत्वाचा भाग आहे. अशी मांडणी करून घ्यायची आणि याला विचार करायचा कितीने भाग जातो. याला निश्चित पहिली मूळ संख्या 2, 2 ने याला भाग जातो द्या. बे 8 16, 1 उरतो, परत 16 होतात, बे 8 16 आणि बे 2 4. याला परत विचार करा, कसोट्या लावून बघा. याला परत 2 ने भाग जातो, सो द्या 2 ने. बे चोक 8 आणि बे चोक 8, बे 1 बे. आता इथे याला 2 ने भाग जात नाही कारण इथे विषम संख्या आली. मग कितीने जातो? 3 ची कसोटी लावून बघा. 4 4 8 आणि 1 9. यस, 3 ने जातो. याला 9 ने पण भाग जातो, परंतु आपण 3 नेच देऊ कारण आपल्याला गट पाहिजे. मग काय होईल? 3 1 3, 1 उरला 14 झाले, 3 चोक 12, 2 उरले 21 झाले, 3 7 21. परत याला 3 ने भाग जातो कारण काय? 7 1 8 4 12, 12 ला 3 ने भाग जातो म्हणून याला 3 ने भाग जाणार. परत 3 चोक 12, 3 चोक 12, 2 उरले 27 झाले, 3 9 27. आता याला जर नीट विचार केला तर हे 49 आहेत. आपल्या लक्षात येते की 49 ला डायरेक्ट 7 ने भाग जातो म्हणून 7 आणि याला गुणिले 7. या 7 ला 1 ने भाग जातो, मूळ संख्या आहे म्हणून 7 1 7. खाली 1 येईपर्यंत आपण त्याला आणलंय. प्रत्येक मूळ संख्या आपल्याकडे आलेली आहे आणि आता इथे आपली अवयव पाडणे संपलं. याच्यातले काय करायचं? अवयव आडव्या पद्धतीने लिहून घेतले चालते किंवा 2 2 ची जोडी करा, 2 2 चा गट करा. हे 2, हे 2, हे 2. त्या 2 पैकी एक घ्या. पहिल्या 2 मधले 2 गुणिले दुसऱ्या जोडीतले 3 गुणिले तिसऱ्या जोडीतले 7 यांचा गुणाकार करा. काय होईल? 3 2 6 आणि 6 7 42. 1764 चे वर्गमूळ 42 आहे. संपलं. इतकं सोपं आहे. फक्त हा प्रकार किंवा कुठलाही वर्गमूळ काढण्यासाठी आपल्याला अवयव पाडता येणं गरजेचं आहे, फॅक्टर काढता येणं गरजेचं आहे किंवा विभाजक पाडणं गरजेचं आहे. जर आपण ते व्यवस्थित पाडले, त्यांचे 2 2 मधला एक घ्यायचा, त्याचे 2 2 चे गट करायचे, दोघांमधला एक घ्यायचा आणि त्या गटामधल्या एककाचा गुणाकार करायचा. तो गुणाकार म्हणजेच आपल्याला त्या संख्येचं वर्गमूळ. दुसरी एक संख्या घेऊया आपण. 4225 चे वर्गमूळ आपल्याला काढायचे आहे. त्यासाठी काय करायचं? 4225 उभ्या पद्धतीमध्ये मांडून घ्या. उभी रेषा भागाकारासाठी मारून घ्या. एक रेषा आडवी मारा. विचार करा याला कितीची कसोटी लागू पडते. पहिली जास्तीत जास्त पहिली मूळ संख्या तिथून विचार करायचा. 2 2 ने याला भाग जात नाही कारण ही विषम संख्या आहे. 3 ने जातो का बघा? तर काय 4 4 8, 8 5 13 होतात. 13 ला 3 ने जात नाही. मग आपल्या लक्षात लगेच येतं की याला 5 ने निशेष भाग जातो. मग 5 ने देऊन द्या. 5 8 40 उरले 2 झाले 22, 5 चोक 20, पुन्हा 2 उरले 25 झाले, 5 5 25. ओके. परत याला 5 ने भाग जातो, पुन्हा 5 ने भाग द्या. 5 1 5 उरले 3 झाले 34, 5 6 30, पुन्हा 4 उरले झाले 45, 5 9 45. इथे आल्याच्या नंतर आपल्या हे लक्षात यायला पाहिजे की हे 13चा वर्ग आहे म्हणून 13 गुणिले 13 आणि इथे 13 1 13. दोघांमधला दोन जोड्या तयार झाल्या. प्रत्येक जोडीतली एक संख्या घ्या म्हणजे थोडक्यात 5 पहिल्या जोडीतले गुणिले 13 दुसऱ्या जोडीतले, याचा गुणाकार करा. 13 5 65 आणि हा 65चा वर्ग आहे. ओके. म्हणजे 65चा वर्ग 4225 आणि 4225 चे वर्गमूळ
65. या ठिकाणी तुम्हाला मी जर एकक स्थानी 5 असेल तर त्याचा वर्ग कसा करायचा हेही एकदा सांगितलं होतं, परंतु एकदा बघून घ्या. समजा आपल्याला 65चा वर्ग करायचा आहे आणि तोच आला पाहिजे. पद्धत काय आहे? ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 असतात त्यासाठी उपयोगी आहे ही. या 5चा वर्ग करायचा 25 आणि पुढची जी संख्या आहे त्याच्या पुढच्या संख्येला याचा आणि पुढच्या संख्येचा गुणाकार करायचा. 6च्या पुढची संख्या आहे 7, मग 6 आणि त्याच्या पुढची संख्या 7 यांचा गुणाकार करायचा. 6 7 42 ते तिथे लिहून टाका. बघा या 65चा वर्ग 4225 आहे, तीच आपली संख्या आहे. थोडक्यात 4225 चे वर्गमूळ 65 आणि 65चा वर्ग 4225. अशा प्रकारे आपल्याला वर्गमूळ काढता येतं. आणखी एक संख्या देतो वर्गमूळ काढण्यासाठी भागाकार पद्धतीने. 2401 चे वर्गमूळ काढा. तुम्हाला सोडवायसाठी वेळ देतो. त्याचं उत्तर काढा, ते कमेंटमध्ये लिहा. तोपर्यंत व्हिडिओ पॉज करून ठेवा. 2401 चे वर्गमूळ काढा. वर्गमूळ काढण्याची पद्धत आपण जी काल शिकलो तीच. उभ्या पद्धतीने पण काढू आणि आडव्या पद्धतीने पण काढू. पहिले भागाकार पद्धतीने काढू. 2401. आता याला विचार जर केला तर 2 ने नाही, 3 ने नाही, 4 ने नाही, म्हणजे 2 ने गेला समसंख्येने भाग कुठल्याच जाणार नाही आणि 3 ने जात नाही. जर 2 ने आणि 3 ने एखाद्या संख्येला भाग जात नसेल तर सरळ सरळ फक्त मूळ संख्यांचा विचार करायचा. मग 2 3 5 ने नाही, 7 ने भाग जातो का बघा. याला 7ची कसोटी काय आहे? पहिल्या संख्येची दुप्पट उरलेल्या संख्येतून वजा करायची. पहिल्या संख्येची दुप्पट 2, जर 240 मधून 2 गेले तर 238 उरतात. इथे येणार 8, 8ची दुप्पट 16, बरोबर आहे. 238 म्हणजे इथे किती? ते 238, 23 मधून 16 गेले. जर 23 मधून 16 गेले, 23 मधून 16 घालवण्यासाठी 23 मधून 13 घालवा, 10 राहतात. आता आणखी 3 घालवा म्हणजे उरतात 7. आणि आपली 7ची कसोटी काय आहे की ही असं प्रकारची पहिल्या संख्येची दुप्पट करून उरलेल्या संख्येतून वजा केली असता, असं करत जाऊन शेवटी जर ती वजाबाकी 0 किंवा 7 किंवा 7च्या पटीतील असेल तर त्या संख्येला 7 ने निशेष भाग जातो. म्हणजे या संख्येला 7 ने निशेष भाग जातो हे फिक्स झालं, कारण वजाबाकी 7 आली. आता द्यायला भाग 7 त्रिक 21, 7 त्रिक 21, उरले 3 झाले 30, 7 चोक 28, पुन्हा 2 उरले 21 झाले, 7 त्रिक 21, 343. तुमच्या जर लक्षात आलं तर हा कितीचा घन आहे? आता या ठिकाणी याला परत 7 ने भाग जातो, कारण हा 7चा घन आहे. मग 7चा घन म्हणजे 7 गुणिले 7 गुणिले 7. एक 7 इकडे घेतलाय, इकडे 7 गुणिले 7 म्हणजे इथे 49 येणार आहे. इथे किती येणार आहे? 49. आता निश्चित 7 ने 49 ला कितीने भाग जातो? 7 गुणिले 7 आणि शेवटी 7 1 7. आणि आपल्याला वर्गमूळ काढायचंय. या पद्धतीने वर्गमूळ काढायचंय. मग वर्गमूळ काढण्यासाठी आपण काय करतो? दोघांचे गट, 2 संख्यांचा गट, या 2 संख्यांचा गट, या 2 संख्यांचा गट, त्या गटातली एक संख्या घ्यायची. प्रत्येक गटातली पहिल्या गटातली 7, दुसऱ्या गटातली पुन्हा 7 आणि 7 7 49. थोडक्यात 2401 हा 49चा वर्ग आहे. अशी आहे वर्ग काढण्याची पद्धत. तुम्ही कुठलीही वर्गसंख्या घ्या आणि त्या आता वर्गसंख्या कशी घ्यायची? समजा आपल्याला 17चा वर्ग पाहिजे तर काय करायचं? 17 गुणिले 17 किती होतात रे? 17चा वर्ग
बोला. 156. 156 नाही, 289. अशा प्रकारे वर्ग घ्यायचा आणि त्या संख्येचं वर्गमूळ काढायचं. बरोबर येतंय की नाही बघा. 289 याचे वर्गमूळ आपण काढू लगेच. काय करायचं? 289 हिला इतर कुठल्याही संख्येने भाग जाणार नाही. इतर 17 पर्यंत कुठल्याही संख्येने भाग जाणार नाही. हिला डायरेक्ट 17 ने भाग जाणार आहे. मग 17 किती? 17 गुणिले म्हणजे 17 17 289. थोडक्यात 17 1 17 झालं. मग वर्ग 17 गुणिले 17 दोन जोडीपैकी एक घ्यायचा म्हणून वर्गमूळ किती? फक्त 17. आणि हे सुरुवातीचं काढणं असंच काढावं लागतं. त्यामुळे तुम्हाला सांगितलेलं आहे की आपले 30 पर्यंत वर्ग संख्या पाठ पाहिजे. 30 पर्यंत वर्ग संख्या पाठच करणे. काय करणे? पाठ करणे. तर तुम्हाला कुठल्याही स्पर्धा परीक्षेला अडचण येणार नाही. अशा प्रकारे तुम्ही 30 पर्यंत वर्ग काढू शकता.